नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले जानेवारी महिन्यातील 50 GK/GSचे प्रश्न आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वीही आपण जानेवारी महिन्यातील 50 GK/GSचे प्रश्न असलेला व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि हा त्याचा दुसरा पार्ट आहे. तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. रायबोसन कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे? तर रायबोसन हे प्रथिने संश्लेषणाचे क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. कोणता देश आपल्या घटनेत गर्भपाताचा अधिकार समाविष्ट करणारा पहिला देश ठरला आहे? तर आपल्या घटनेमध्ये गर्भपाताचा अधिकार समाविष्ट करणारा पहिला देश फ्रान्स हा ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. INS जटायू हे भारतीय नौदल तळ कोणत्या प्रदेशात आहे? तर हे कोणत्या प्रदेशात आहे? लक्षद्वीप म्हणजेच मिनिकॉय बेटावर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर हे पाटणा या ठिकाणी करण्यात आलेले आहे. भारतातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन संशोधनाचे केंद्राचे उद्घाटन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. एम्स नवी दिल्ली आणि लिव्हरपूल विद्यापीठाने कोणत्या रोगाच्या संशोधनासाठी करार केला आहे? तर एम्स नवी दिल्ली आणि लिव्हरपूल या विद्यापीठाने कर्करोग या रोगाच्या संशोधनासाठी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वात जवळचा थर खालीलपैकी कोणता आहे? त्यामध्ये सर्व ऋतू उद्भवतात. तर पृथ्वीच्या सर्वात जवळचा थर ज्यामध्ये सर्व ऋतू उद्भवतात तो आहे तपांबर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. जगाच्या एकूण भूभागापैकी भारताचे क्षेत्रफळ किती आहे? तर जगाच्या एकूण भूभागापैकी भारताचे क्षेत्रफळ 2.4% इतके आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. पृथ्वीचा गाभा प्रामुख्याने कशाचा बनला आहे? तर पृथ्वीचा जो गाभा आहे तो प्रामुख्याने निकेल आणि लोह याचा बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. युरोप आणि आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असलेला समुद्र कोणता? तर युरोप आणि आफ्रिका या खंडाच्या दरम्यान भूमध्य समुद्र आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. नुकतीच निवृत्ती जाहीर करणारा सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सुनील छेत्री हा खेळाडू फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारत कझाकस्तान जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम कुठे आयोजित करण्यात आला होता? तर हा कुठे आयोजित करण्यात आला होता? अस्ताना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. TSAT-1A हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे? तर TSAT-1A हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14. GI टॅग मिळालेला तिरंगा बर्फी उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरातील आहे? तर GI टॅग मिळालेला तिरंगा बर्फी हा उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणीचा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन कोठे झाले? तर जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन राजस्थान या ठिकाणी झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. शास्त्रज्ञांनी कोणत्या दुर्बिणीचा वापर करून प्रथमच 2 ग्रहांच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू शोधले? तर तो कोणता आहे? सोफिया या दुर्बिणीचा वापर करून प्रथमच 2 ग्रहांच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू शोधलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. रोल्लापाडू वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर रोल्लापाडू वन्यजीव अभयारण्य आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. अमळनेर येथे झालेल्या 97व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे म्हणजे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे उद्घाटन झालेले ते सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र राज्य हे लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे पहिले राज्य होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर खालीलपैकी जे औरंगाबाद, नागपूर, पणजी, नवी मुंबई यापैकी नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. भारतातील सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत? तर मुख्य न्यायमूर्तीसह भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयात एकूण 34 न्यायमूर्ती आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. फिफा विश्वचषक 2026 खालीलपैकी कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जाईल? तर फिफा विश्वचषक 2026 हा कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स या देशांद्वारे आयोजित केला जाईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत कोणते राज्य अव्वल क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र राज्य हे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24. अलीकडे कोणत्या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद त्रिशतक ठोकून इतिहास रचला? तर तन्मय अग्रवाल या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद त्रिशतक ठोकलेले आहे आणि इतिहास रचलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. गुप्तेश्वर जंगल कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर गुप्तेश्वर जंगल हे ओडिसा या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. भारताच्या प्रधानमंत्रींनी नुकतेच उद्घाटन केलेल्या सिक्कीमच्या पहिल्या रेल्वे स्टेशनचे नाव काय आहे? तर भारतातील प्रधानमंत्रींनी आता चालूमध्येच एका रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केलेले आहे सिक्कीममध्ये. ते आहे रंगपूर रेल्वे स्टेशन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. आधुनिक आवर्त सारणीमध्ये यम घटकाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2, 4, 8 आहे. हे घटक कोणत्या घटकात ठेवलेले आहेत? तर हे घटक 14व्या घटकामध्ये ठेवलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. कारागृहातील कैद्यांसाठी सुरू करण्यात आलेली जिव्हाळा योजना कोणत्या राज्याची आहे? तर कारागृहातील कैद्यांसाठी सुरू करण्यात आलेली जिव्हाळा योजना ही महाराष्ट्र राज्यात आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. मिशन वसुंधरा हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? तर मिशन वसुंधरा हा आसाम या राज्याचा उपक्रम आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. कोणता दिवस जागतिक सीग्रास डे म्हणून साजरा केला जातो? तर 1 मार्च हा दिवस जागतिक सीग्रास डे म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. यमुना आणि गोमती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर यमुना आणि गोमती या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 32. हैदराबाद खालीलपैकी कोणत्या नदी काठावर वसले आहे? तर हैदराबाद हे मुसी या नदीच्या काठावर वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. बांगलादेशात गंगा नदीस काय म्हणतात? तर बांगलादेशामध्ये गेल्यानंतर गंगा नदीस पद्मा नदी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणते राजस्थानचे लोकनृत्य आहे? आणि याचं उत्तर आहे राजस्थानचे लोकनृत्य घुमर हे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर खालीचे दिलेले आहेत त्यापैकी संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? तर 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान केईबुल लामजाओ कोठे आहे? तर केईबुल लामजाओ हे तरंगते राष्ट्रीय उद्यान
मणिपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. लाख बाहुसी अभयारण्य कुठे आहे? तर लाख बाहुसी हे अभयारण्य उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 39. न्यूलँड्सच्या अष्टकानुसार खालीलपैकी कशामध्ये सोडियमसारखे समान गुणधर्म आहेत? तर न्यूलँड्सच्या अष्टकानुसार लिथियम यामध्ये सोडियमसारखे समान गुणधर्म आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 40. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हेमिस राष्ट्रीय उद्यान हे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 41. भारतातील राष्ट्रीय उद्यान प्रणालीचे संस्थापक कोण आहेत? तर भारतातील राष्ट्रीय उद्यान प्रणालीचे संस्थापक जीन कार्बेट हे आहेत. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते? तर आपला जो सरनाम आहे त्याला आपण घटनेचा आत्मा असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. धारावाहकाद्वारे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र ... वाढल्याने कमी होते. तर धारावाहकाद्वारे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे अंतर वाढल्याने कमी होते. पुढचा प्रश्न क्रमांक 44. व्होल्ट ॲम्पियर हे एकक असलेली भौतिक राशी आहे. तर कोणती? रोध हे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 45. वाऱ्याचे धूप झाल्यामुळे कोणते भूरूप तयार होतात? तर वाऱ्याचे धूप झाल्यामुळे युजेन हे भूरूप तयार होते. पुढचा प्रश्न क्रमांक 46. दुहेरी शासन पद्धती कोणी सुरू केली? आणि उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह याने दुहेरी शासन पद्धती सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 47. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात? आणि उत्तर आहे राष्ट्रपती यांच्याकडून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त केले जातात. पुढचा प्रश्न क्रमांक 48. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीत सोडण्यात येणार आहे? तर भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट सरयू नदीवर सोडण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 49. कोणत्या राज्याने वन्यजीव शिक्षण आणि संवर्धनासाठी आपली पहिली पक्षी गॅलरी उघडली आहे? इथे उघडली आहे येणार आहे उघडली आहे. तर कोणत्या ठिकाणी उघडलेली आहे? उत्तराखंड या ठिकाणी उघडलेली आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले फुटाळा तलाव कोणत्या राज्यात आहे? तर फुटाळा तलाव हे महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आज आपण हे GK GSचे 50 प्रश्न जानेवारी महिन्यातील पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.